अगं देवा, हळू ना अगं, दुखतं ना. काय तू? अरे देवा, काही नाही, आता स्वानंदीशी बोलायलाच पाहिजे. खूप झाला, अति झाला. आता आज पाय मुरगळलाय, उद्या माझा कपाळ मोक्ष होईल. किती म्हणून सहन करायचं. स्वानंदीशी बोलते मी, नाहीच झेपत आहे मला. दे फोन, दे माझा फोन. कुठे आहे फोन? कुठे आहे? हॅलो. हा आई, अगं फाईल कुठे ते सांगितलं मी बाबांना. अगं ते सोड ग. बाई त्या आदिरानं बघ काय उच्छाद मांडलाय. अगं काय काय करत असते स्वानंदी ती इथे. तू फक्त बघायला ये. आता काय तर ते नवीन झुंबा वगैरे करते, मोठमोठ्याने गाणी लावतीये. आता झुंबा करायचं तर हळू आवाज करायचा ना गाण्याचा, आणि करायचा ना, करता येतो की नाही, नृत्य आहे ना ते. नाही, मोठमोठ्याने आवाज केला, सगळं घर घराच्या भिंतीत दणदणायला लागल्या. माहितीये, सगळं घरातलं सामान असं थरथर थरथर कापायला लागलं. ती खालची बाई आहे ना, तिची मांडणी, ती सगळी ती भांडी ठळा खाली पडली. अरे काहीतरी विचार करायला पाहिजे की नको? हा, आपण सोसायटीमध्ये राहतो, माणसांचा विचार करायला पाहिजे, शेजार पाजारांचा विचार करायला पाहिजे की नको? आली ना ती बाई तणतणत वरती, आणि ती बाई आली, भांडायला लागली, तर आदिरानं तिला सरळ फुटवून लावलं ग. आई आई ऐक ना, माझं ऐक. ते राहू दे. आणि अजून काय काय केलं माहितीये का? सगळं येऊन बघ कसा पसारा केला. सगळे चिमच्या, सगळ्या त्या वस्तू असतात ना, त्या सगळ्या इकडे तिकडे पडलेल्या आहेत. माहितीये, माझा धक्का लागला आणि मी पडले. डोकं फुटलं असतं माझं. अरे बापरे, काय ग, तू खूप लागलंय का तुला? नंदुताई, एवढं काही झालं नाहीये, जस्ट स्प्रेन, नथिंग सिरियस. ओके, काही टेन्शन नको. इकडे येऊन तू ये स्वानंदी, इकडे ये आणि इकडे येऊन बघ काय झाले ते बघ जरा. अगं तू ये ना ग, 2-3 दिवस माहेरपणाला. तू परवा आलीस आणि अशी घाई मध्ये निघून गेली बघ. जड बोलता पण नाही आलं मला. ये ना, ये बघ जरा इथे काय काय चाललंय ते बघ, स्वतःच्या डोळ्यांनी बघ. मला नाही झेपत आहे आता. बरं, तू शांत हो बरं आधी, आणि माहेरपणाला येण्याबद्दल मी जरा एकदा घरी बोलते आणि मग कळवते तुला, ठीक आहे? तर मी एक काम करते, मी तुझ्या बाबांशी आधी बोलते, मग ते बोलतील ना तुझ्या सासरच्यांशी, है ना? ये नक्की लवकर. हा.